देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे, अशी म्हण पूर्वापार चालत आली आहे. या उक्तीला अनुसरून मागील मे महिन्यामध्ये सेवानिवृत्त झालेले श्री शिवाजी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक आत्माराम नारायण सोनवणे सर यांनी आस्थागायत 1200 आम्रवृक्षाचे व इतर नारळ, फणस, पेरू, सीताफळ, आवळा अशा विविध 5 ते 6 फुटाचे कलम गरजू शेतकऱ्यांना वाटप केले आहेत. आपल्या सेवानिवृत्तीच्या रकमेतून एकही रुपया स्वतःसाठी खर्च न करता आपली दरमहा मिळणारी सेवानिवृत्तीची रक्कम नवापूर तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना फळझाडे देऊन त्यांना त्यातून उत्पन्न मिळेल व उत्पन्नातून त्यांच्या परिवारास आर्थिक पाठबळ मिळेल, या उद्देशाने त्यांनी सुरुवात केलेल्या कार्याला तालुक्यातील जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत त्यांनी वासरवेल, नवापाडा, चौकी, रायपूर, बोकळझर येथे 700 ते 800 शेतकऱ्यांना फळझाडांचे वाटप केलेले आहे. त्यांचा संकल्प पुढेही सुरू राहणार आहे. बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले, अशी म्हण आम्ही नवापूरकर आत्माराम सोनवणे सरांच्या माध्यमातून पाहत आहोत. नवापूर एक्सप्रेस कडून त्यांच्या कार्यास सलामही करतो व प्रसिद्धीच्या रूपाने त्यांच्या कार्याला मदतही करतो. शोभा गावित चौकी मुकाम चौकी सरपंच सोनवणे सर आंबा दी रहिलो हे लिटर जाय हाँ ते एला तौर पे 200 लोग हाल आंबा दी रहिलो हे चौकी गाँव हाल है ते आखाल देना सोनवणे सरा तौर पे आखाल आभार मानो है. माना विक्रम शिवाजी गावित तंटामुक्त अध्यक्ष चौकी आपल्या गावामध्ये आखा महाल बेन बेन झाडे वाटना है सोनवणे सरा तो लिटरचा है त्या तरफ त्या ये झाडा हरकत जीवाडान होते. ठिकाणी आपल्यामध्ये मुख्याध्यापक सर सोनवणे सर त्या 31/5/2026 रोजी त्या रिटायर झालेला आहे आणि त्या एक हारो उपक्रम राबवू या हिशोबाक आपल्या चौकी गावामध्ये त्या आंबा झाडे देईना आणि ते जगाडणं आपल्याला पाया वातावरण किंवा प्रत्येक या ठिकाणी ती काम लागाव की सराय हारो उपक्रम केलो आहे तरी सरा आपण या गावावरती काही आखा आभार म्हणजे के जाहीर करू आणि त्या तारीख स्वागत करू. माजी सरपंच ग्रामपंचायत बोकळझर आणि ग्रामपंचायत सदस्य विद्यमान राहुल गावित. मी आज मान्य श्री शिवाजी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या संकल्पनातून आम्ही आमच्या बोकळझर ग्रामपंचायतीला 100 शेतकऱ्यांना 2 झाडे देणार आहेत. हे त्यांचे नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या संकल्पना आणि याच्यातून इतरांनी प्रेरणा घेऊन तसं उपक्रम राबवावेत हे आमच्या ग्रामपंचायततर्फे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आम्ही 10 वर्षापासून सरपंच असताना आम्ही पहिल्यांदा आमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात पहिला उपक्रम पाहतोय. असंच इतरांनी हे उपक्रम राबवावे आणि निसर्ग जपावा असं आम्ही अपेक्षा करतोय. धन्यवाद. नमस्कार. या ठिकाणी आज आपल्या रायपूर गावामध्ये आपले सोनवणे सर आहे ते त्यांनी आयुष्यभर शिक्षक म्हणून त्यांनी सर्व्हिस दिली, चांगल्या पद्धतीने त्याने सर्व्हिस केली आणि आता ते रिटायरमेंट झालेले आहे. तर सरांनी असं ध्येय केलं आहे की काहीतरी आपण चांगलं काम करायचं, लोकांना काहीतरी आपण उपयोगीमध्ये आलं पाहिजे, लोकांना काहीतरी उदरनिर्वाह झाला पाहिजे किंवा असं काहीतरी सरांच्या मनात आलं आहे. म्हणून सरांनी असं केलं की आपण लोकांना काहीतरी दिलं पाहिजे आपल्याकडून, असं त्यांच्या मनात होतं. म्हणून त्यांनी असं एक नियोजन केलं की लोकांना आपण झाडे वगैरे द्यायचं, कशाचे फळे वगैरे आहे काय असं झाडे द्यायचे. त्या झाडापासून काहीतरी उत्पन्न भेटते, उत्पन्न मिळालं तर आपल्याला काहीतरी उदरनिर्वाह चालू होतं. या उद्देशाने सरांनी चांगलं नियोजन केलं किंवा त्यांची कल्पना चांगली होती, चांगली कल्पना सुचली, मग त्यांनी हे नियोजन केलं आणि असं उपक्रम राबवायला लागले सरांनी आणि प्रत्येकाला असे रोपं द्यायला लागलेले आहे. तर सरांचं या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने मी सरांचं इथे स्वागत करतो आहे आणि सरांचं अभिनंदन.
ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.